पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारानं थेट वर्ल्ड बँकेला पत्र पाठवलेले. महिला मतदारांना पैसे वाटण्यासाठी हे कर्ज हवं असल्याचं या उमेदवारानं म्हटलंय. उमेदवाराच्या पुणेरी उपरोधिक पत्रानं चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 17 मधून शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माधव पाटील यांनी निवडणूक खर्चासाठी कुणाकडून मदत मागितली नाही. थेट वर्ल्ड बँकेकडे त्यांनी 30 कोटींचं कर्ज मागणीचा अर्ज पाठवलेला आहे. त्यांच्या या पत्राची स्थानिक राजकारणात आता जोरदार चर्चा रंगली आहे. महिलांच्या हाताला रोजगार देणं आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं हा माझा खरा उद्देश असल्याचं माधव पाटील म्हणाले. 30,000 महिला आहेत आणि प्रत्येकी 10,001 म्हणजे मी जागतिक बँकेकडनं 10,000 30 कोटी 30,000 रुपये याची मागणी करत आहे. आणि माझ्याकडे काही मॉडेल आहेत ज्याच्या मार्फत या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला बचत गटाच्या, म्हणजे मी महिला बचत गट म्हणत नाही, वुमन बिझनेस ग्रुप म्हणतो, ह्या काही उत्पादन करतील. म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तू ह्या फक्त पिंपरी चिंचवड शहरात नाही तर 200 देशांमध्ये विकतील असं मला असं वाटतंय. आणि हा विश्वास मला महिलांच्या प्रामाणिकपणावर, मेहनतीवरती आहे.